माझी बायको राधिका आणि माझे मित्र व त्यांची कुटुंबे अशी जवळपास 15 ते 20 जण पावसाळ्यात पिकनिकला जायला निघालो. प्रवास खूप सुखकर झाला. आम्ही ठरलेल्या हॉटेलवर पोहोचलो. सगळेच फ्रेश होऊन बाहेर फेरफटका मारायला निघालो. तिथले वातावरण निसर्ग अद्भुत होता. आमचं हॉटेलही जंगलाच्या जवळपास होतं, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात छोटे छोटे धबधबे, नद्या, काही वन्य प्राणी दिसायचे. पण पावसाळ्याचे दिवस, त्यातही आम्ही जिथे आलो होतो तिथे तर खूपच पाऊस पडायचा. आम्ही सगळे फिरत असतानाही अचानक खूप जोरात पाऊस आला. माझे सगळे मित्र त्यांच्या कुटुंबांना घेऊन हॉटेलकडे जाऊ लागले. पण माझ्या बायकोला मात्र पावसात भिजायची खूप हौस, म्हणून तिने मलाही पावसात थोडा वेळ थांबूया असा आग्रह केला. मी सुद्धा तिला काही म्हणू शकलो नाही. आम्ही हॉटेलपासून काही अंतरावर असलेल्या एका टेकडीवर चालत गेलो. राधिका पावसात मनसोक्त भिजली. मी मात्र फक्त तिलाच पाहत होतो. तिचे ओले चिंब झालेले केस तिला अजूनच आकर्षित बनवत होते, तिच्या सौंदर्यात अजून भर घालत होते. आम्ही बराच वेळ त्या टेकडीवर फिरलो, पावसाचा मनसोक्त आनंद घेतला. एव्हाना संध्याकाळ होत आली होती. माझे मित्र हॉटेलमध्ये आपापल्या कुटुंबासोबत गरम चहा आणि कांदा भजीचा आस्वाद घेत होते. बराच वेळ झाला आम्ही त्या टेकडीवरच्या भागात फिरत होतो. तेवढ्यात त्यांच्या लक्षात आले की मी आणि माझी बायको हॉटेलवर आलोच नाही. त्यांनी आमचा फोन ट्राय केला, पण तो सुद्धा जंगलात रेंज नसल्यामुळे लागत नव्हता. बराच प्रयत्न केल्यानंतर मात्र त्यांनी आमच्याबद्दल हॉटेलच्या स्टाफला सांगितले. हॉटेलचा स्टाफही चिंतेत पडला. ते त्यांना सांगू लागले, इथे संध्याकाळी 6 नंतर बाहेर पडणे धोकादायक असते. त्यांना वाटले की जंगली श्वापदांची भीती असेल, म्हणून स्टाफ असे सांगतोय. मित्रांनी विनंती केल्यानंतर हॉटेलचा स्टाफ लगेच आम्हाला शोधायला बाहेर पडला. पण तेवढ्यात आम्ही हॉटेलच्या दारात उभे ठाकलो. आम्हाला बघताच माझे मित्र मला शिव्या घालू लागले. त्यांच्या बोलण्यामागे काळजीच होती. इतक्या वेळ कुठे होता असे प्रश्न विचारू लागले. आम्ही मात्र पावसात भिजत मजा करत जरा फिरून आलो असे उत्तर देऊन विषय तिथेच संपवला. सगळे नाश्ता करत असल्यामुळे आम्ही तिथेच थांबलो. हॉटेलच्या स्टाफमधल्या एका वयस्कर व्यक्तीने आम्हाला टॉवेल आणून दिले आणि तो आम्हाला म्हणाला, अहो साहेब, हे तुमचे शहर नाही. आमच्या इथे संध्याकाळी 6 नंतर बाहेर पडत नाहीत. तसे राधिकाने पटकन विचारले, का हो काका, असे का बोलत आहात? त्यावर ते म्हणाले, जाऊ द्या हो, तुम्ही शहरातली माणसं, तुम्हाला आम्ही काही सांगितले तर ती चेष्टा वाटेल. पण मी त्यांना म्हणालो, अहो काका, सांगा ना, काय कारण आहे? आम्ही नाही असणार तुमच्यावर. खूप विनंती केल्यावर ते आम्हाला म्हणाले, तुम्ही आधी नाश्ता करून घ्या, मग तुम्हाला सगळे सविस्तर सांगतो. आम्हाला खूप उत्सुकता लागली होती की असे काय असेल इथे. आम्ही पटापट नाश्ता उरकून घेतला आणि त्यांच्या जवळ गेलो. ते आम्हाला हॉटेलमध्ये एका बाजूला घेऊन गेले आणि सांगू लागले, मी इथेच हॉटेलजवळ पण जरा जंगलाच्या आतल्या भागात राहतो. तिथेच लहानाचा मोठा झालो. मी लहान असताना या परिसरात खूप विचित्र प्रकार घडायचे. गावातल्या तरुण मुली अचानक रात्री गायब व्हायच्या आणि 2-3 दिवसानंतर त्यांचे प्रेत गावच्या वेशीवर सापडायचे. हे सगळे कोण करत होतं कळायचे नाही. पण भयानक गोष्ट म्हणजे कधी त्या प्रेताचे डोळे नसायचे, तर कधी नाक ओठ कापलेले दिसायचे. कधी कधी तर हातापायाची बोटं कापलेली असायची. दिवसेंदिवस असा प्रकार गावात खूप वाढत चालला होता. तेव्हा गावातल्या एका वृद्ध माणसाने सांगितले की गावाबाहेरच्या टेकडीवर एक बाई राहते. ती चेटूक करते. जवळपास वयाची 95 ओलांडली असेल तिने. तिला गूढ विद्या ज्ञात आहेत. तीच हे सगळे करत असणार. त्या वृद्ध माणसाचे असे बोलणे ऐकल्यावर गावच्या सरपंचांनी लगेच हाताशी 15-20 गडी घेऊन टेकडीवर जायचे ठरवले. गावात त्यावेळी भीतीचे वातावरण पसरले होते. तिला गूढ विद्या येते हे ऐकल्यामुळे सगळे गावकरी घाबरले होते. पण आपण काही केले नाही तर गावातल्या तरुण मुली अशाच बळी पडत राहतील असा विचार करून सगळ्यांनी तिथे जायचे ठरवले. 20-25 गावकऱ्यांचा लवाजमा तयारीनिशी तिथे जायला निघाला. रस्त्यात ते त्या म्हातारीबद्दल चर्चा करत होते. म्हणत होते, कशी असेल रे ती बाई? तसे दुसऱ्याने उत्तर दिले,
मला वाटतं अगदीच थकलेली थेरडी असणार. आपण जाऊन तिला दम देऊन येऊ, मग ती आपल्या वाट्याला परत जाणार नाही. बोलता बोलता ते तिच्या टेकडीवरच्या घराजवळ पोहोचले. घर अगदी पडीक होते. घराच्या दारावर बरीच धूळ आणि जाळोखे साचले होते. आतमध्ये एक दिवा मंद प्रकाश पसरवत होता. गावच्या सरपंचांनी तिला हाक मारली. म्हातारे, हे म्हातारे, बाहेर येते का? तुला काळी जादू चेटूक करायची लय हौस ना? थांब, आज तुला चांगली अद्दल घडवतो. एवढे बोलून सरपंच थांबले, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. आपल्याला म्हातारी काहीच उत्तर देत नाही हे कळल्यावर ते सरपंच फारच चिडले आणि रागात म्हणाले, मी 3 मोजायच्या आत बाहेर ये, नाहीतर तुझ्या घरासोबत तुलाही जाळून टाकीन. असे म्हटल्यावर आत हालचाल जाणवली आणि पैंजणांचा आवाज करत ती बाई बाहेर आली. तिला पाहून सगळ्यांनी आपल्या भोया उंचावल्या, कारण ती बाई नव्वदीची वाटतच नव्हती. उलट ती तर एखाद्या दिशेतल्या सुंदर तरुणीसारखी दिसत होती. याचाच अर्थ ती बाई गावातल्या मुलींचा बळी देऊन त्यांच्या सौंदर्याचा सुंदर भाग कापून स्वतःकडे घ्यायची आणि मग गूढविद्या वापरून तो भाग आपल्या शरीरावर लावायची. त्यामुळेच ती इतकी वयस्कर असली तरी एखाद्या सुंदर तरुणीसारखी दिसायची. गावकऱ्यांना खात्री पटली, या सगळ्या मागे हीच बाई आहे. तसे गावकऱ्यांनी तिला जाब विचारायला सुरुवात केली, पण त्या बाईने मात्र नकार दिला. मी असे केलेच नाही, तुम्हाला गैरसमज झालाय, असे म्हणत ती खोटे बोलू लागली. गावात घडणाऱ्या गोष्टी तीच करते याचा त्यांच्याकडे कोणताच पुरावा नव्हता, म्हणून ते तिला धमकावून नाईलाजाने आपापल्या घरी परतले. पुढचे काही दिवस सगळे सुरळीत गेले, पण त्या रात्री ती गावात आली आणि एका मुलीला ओढून नेताना गावकऱ्यांनी तिला पकडले. मग काय, संतापाच्या रागाच्या भरात तिला सगळ्यांनी धरून एका सुकलेल्या झाडाला बांधले आणि ते झाड पेटवले. त्या सुकलेल्या झाडाने पेट घेतला तसे तिचे अंगही भाजू लागले. ती वेदनेने कळवळू लागली, ओरडू लागली. गावकऱ्यांना शिव्या शाप देऊ लागली. अख्खे गाव तिला जळताना पाहत होते. तिची शुद्ध हरपण्याआधी ती अंगातली सगळी शक्ती एकवटून अतिशय जोरात ओरडली, मी सोडणार नाही कोणाला. जो या टेकडीवर माझ्या हद्दीत येईल त्याला मी संपवून टाकेन. इतके बोलून तिने जीव सोडला. त्यानंतर गावकऱ्यांनी त्या जागेवर जायला कायमची बंदी घातली. त्यांचे असे बोलणे ऐकून आम्ही सगळे सुन्न झालो होतो. तसे ते पुढे म्हणाले, हेच कारण होते साहेब, यामुळेच आम्ही तुम्हाला शोधायला निघालेलो. असो, आता खूप उशीर झालाय, तुम्ही सगळ्यांनी जेवून झोपा. माझी ड्युटी संपली आहे, मी माझ्या घराकडे निघतोय. आम्ही ठीक आहे म्हणत त्यांचा निरोप घेतला. ते गेल्यावर मात्र आम्ही एकमेकांकडे बघून हसू लागलो. आम्ही शहरात राहत असल्यामुळे भूत प्रेत या गोष्टींवर विश्वास नव्हता. हसता हसता माझे लक्ष राधिकाकडे गेले. तिला मात्र घाम फुटला होता. कपाळावरचा घाम टिपत तिने माझा हात गच्च धरला. मी तिला धीर देत म्हणालो, भूत वगैरे असं काही नसतं, काळजी नको करूस. तिने होकारार्थी मान हलवली. खरे तर आम्ही दोघेही संध्याकाळी त्याच टेकडीवर फिरायला गेलो होतो जिथे तिचे घर होते. सर्वांची जेवणं झाली. सगळे झोपायला रूमवर निघून गेले. आम्ही सुद्धा आमच्या रूमवर आलो. राधिका अगदी शांत होती, नीट जेवलीही नव्हती. मी तिला विचारले, काय ग, एवढी गप्प का? असा चेहरा का पाडून बसली आहेस? माझ्याकडे बघून ती ढसाढसा रडू लागली आणि म्हणाली, आपण त्या टेकडीवरच्या घरात जाऊन काही चूक तर नाही केली ना? त्यावर मी म्हणालो, चूक? कसली चूक? तू पण या फालतू गोष्टींवर विश्वास ठेवतेस. भूत वगैरे असं काहीच नसते. त्या काकांनी ऐकीव कथा सांगितली आपल्याला, त्यावर किती विश्वास ठेवायचा आणि किती नाही हे आपल्यावर आहे. माझे असे बोलणे ऐकून तिला धीर आला आणि ती निवांत झोपी गेली. मी मात्र थोडा वेळ जागाच होतो. रूमच्या बाल्कनीत जाऊन खिशातून एक सिगारेट काढली आणि त्याचे झुरके घेऊ लागलो. त्या वृद्ध माणसाने आम्हाला सांगितलेली गोष्ट खरी असेल का याचा विचार करू लागलो. बाहेर मिट्ट काळोख पडला होता. वातावरण तसं शांत होतं, पण त्यात रातकिड्यांचा आवाज मात्र ती शांतता भंग करत होता. सगळीकडे थंडगार हवा पसरली होती.
मी पटकन सिगारेट संपवली आणि झोपायला आत गेलो. दिवसभराचा थकवा असल्याने मला काही मिनिटांत गाढ झोप लागली. रात्री साधारण 2-2:30च्या सुमारास मला हलकी जाग आली. कोणाचा तरी आकडे पुटपुटण्याचा आवाज येत होता. 11, 12, 13, 14, 15. मी डोळे उघडून बघायचा प्रयत्न केला, पण डोळ्यांवर भयंकर झोप होती. राधिका पैसे मोजत असेल असे मला वाटले. मी तिच्यावर ओरडलो, काय ग, तुला अक्कल आहे का? ही वेळ आहे का नोटा मोजण्याची? झोप गपचूप, तुझ्यामुळे झोपमोड झाली माझी. माझ्या ओरडण्यानंतर तो आकडे मोजण्याचा आवाज हळूहळू कमी होत बंद झाला. मी पुन्हा शांत झोपलो. साधारण अर्ध्या 1 तासाने पुन्हा जाग आली. पुन्हा आकडे मोजण्याचा आवाज येत होता. यावेळी मात्र आकडे खूप पुढे गेले होते. 1,01,20, 1,01,21, 1,01,22. यावेळी मात्र माझ्या मनात शंका आली की आम्ही एवढे पैसे कॅशमध्ये घेऊन आलोच नाही ट्रिपला. मग ही राधिका एवढे कोणाचे पैसे मोजते? मी डोळे चोळत उठू लागलो, पण माझे अंग जड झाले होते. हातापायातली ताकदच निघून गेली होती. शरीराची डावी बाजू पूर्णपणे निकामी झाल्यासारखी वाटली. उठायची ताकद नसल्यामुळे मी जागेवरच पडून राहिलो. सकाळी जाग आली तेव्हा तोच कालच्या स्टाफमधला वृद्ध इसम मला जोरजोरात हलवून जागे करत होता. त्यांच्या बऱ्याच प्रयत्नानंतर मला जाग आली. मी त्याला म्हणालो, काय झाले काका? त्यावर तो म्हणाला, साहेब खरं सांगा, काल तुम्ही आणि मॅडम त्या गावाबाहेरच्या टेकडीवर गेलेलात का? हा असा प्रश्न ऐकून माझी तर झोपच उडाली. मी कपाळावर आठ्या आणतच म्हणालो, हो, पण काय झाले? त्याने माझा हात धरून अंथरुणातून उठवले आणि मला ओढतच रूमच्या बाहेर घेऊन गेला. आमच्या रूमच्या बाहेर पोलीस आले होते. मला काही कळेनासे झाले. मी जसा माझ्या रूममधून बाहेर आलो तसे माझे मित्र आणि त्यांच्या बायका मला बघून रडू लागल्या. काय झाले ते मी समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. तितक्यात खाली जमिनीवर एक प्रेत पांढऱ्या शुभ्र कपड्याने झाकून ठेवलेले दिसले. मी त्या प्रेताच्या जवळ गेलो तसे एका पोलीस हवालदाराने त्या प्रेताच्या चेहऱ्यावरचा सफेद कपडा बाजूला केला. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ती माझी बायको राधिका होती. मी तिला मिठी मारून रडू लागलो. तेवढ्यात माझे लक्ष तिच्या केसांवर गेले. कोणीतरी तिची केस ओरबाडून काढली होती. डोक्यावर एकही केस शिल्लक ठेवला नव्हता. मला त्या हॉटेल स्टाफने सांगितलेली गोष्ट आठवली आणि सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. तो म्हणाला होता, ती मांत्रिक बाई गावातल्या तरुण मुलींना मारून त्यांच्या सौंदर्याचा सुंदर भाग स्वतःजवळ ठेवायची. कदाचित काल पावसात भिजलेले राधिकाचे केस फक्त मलाच आवडले नव्हते. माझ्या व्यतिरिक्त अजून एका व्यक्तीचा त्या सुंदर केसांवर डोळा होता. या धक्क्यातून सावरत नाही. तोच काल रात्री घडलेला प्रसंग आठवला आणि विजेचा तीव्र झटका लागावा तसा मी हादरलो. मला आठवले की रात्री रूममध्ये आकडे मोजायचा आवाज येत होता. ज्याला मी राधिकाचा आवाज समजत होतो तो तिचा आवाज नव्हताच तर. त्या मांत्रिक बाईचा आत्मा राधिकाचे एक एक केस ओरबाडून काढताना आकडे मोजत होता. मी केलेली एक एक चूक मला डोळ्यांसमोर दिसत होती. पण आता या सगळ्याचा काहीच उपयोग नव्हता. माझी राधिका मला कायमची सोडून गेली होती. आता उरल्या होत्या त्या फक्त तिच्या आठवणी आणि पश्चाताप.